हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि मी आज ना तुमच्याशी माझं एका महिन्यामध्ये किती किलो वजन कमी झालेलं आहे मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर एक चॅनलला जाऊन सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर इथे बघा सकाळच्या आत्ता 7 वाजलेले आहेत. तर मी पहिल्यांदा कोमट पाणी वगैरे करून एक ग्लास पिलेला आहे. तर आता उन्हाळ्यामध्ये जास्त ओवा आणि ओव्याचं पाणी पिलं उष्णता जास्त असतं म्हणून मी काय ओव्याचं पाणी वगैरे घेत नाही. कधीतरी म्हणजे जिरंचं पाणी किंवा साधं आपलं कोमट पाणी घेते. आणि एका तासाने मी इथे एक ॲपल कट करून घेतलेला आहे खाण्यासाठी. तर सकाळचा नाश्ता मी म्हणजे एक नाश्ता किंवा एक फळ तरी आपण खायचं असं म्हणतात. पण मी आता सकाळी एका तासाने कोमट पाणी पिल्यानंतर मी इथे ॲपल खाल्लं आणि नंतर इथे बघा तुम्ही पाहू शकताय मोड आलेली मोड आलेली मूग आहे. तर काल सकाळी मूग भिजत घातले होते आणि संध्याकाळी खूप छान तर असं कापडामध्ये बांधून ठेवलं आणि इथे बघा तुम्ही खूप छान असे मोड आलेले आहेत मुगाला. तर इथे मी शौर्यसाठी आणि बाबांसाठी चहा बनवते. तर थोडासा दुधातला चहा बनवायचा होता त्यांच्यासाठी. मी तरी चहा पूर्णपणे बंद केलेला आहे. तर गोड खायची मला खूप सवय आहे बरं का. पण आता 1 महिना झाला एकदम स्ट्रिक्टली आणि छान असं मी फॉलो केलेलं आहे. तर त्याचाच हा चांगला फरक आहे. आणि मी खूप दिवस झाले वजन कमी करावं म्हणते पण ते जमतच नव्हतं माझ्याकडून. तर मी आज माझं महिन्यामध्ये नाही म्हटलं तरी 4 किलो तरी वजन कमी झालेलं आहे 4 किलो. तर खूप छान असा हा आजचा माझा म्हणजे दिवस आहे की मला वाटत नव्हतं की एवढं असं वजन कमी होईल एका महिन्यामध्ये. की आपलं खाणं पिणं चालू होतं सकाळ उठले की. आणि सकाळी खूप असे आपल्या स्त्रियांना खूपच गडबड असते. आणि त्यातल्या त्यात या जॉब करणाऱ्या स्त्रिया तर खूप घाई असते. तर मी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काय काय खाते मी तुमच्याशी शेअर करते. तर नक्की व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा. तर सुरुवातीला माझं वजन 76 होतं. 76 होतं आणि त्याच्यानंतर आता 72वर माझं वजन आलेलं आहे. तर एका महिन्यामध्ये मी 4 किलो वजन कमी केलेलं आहे एकदम स्ट्रिक्टली. पण याच्या आधी करत होते पण ते व्यवस्थित जमत नव्हतं. आज व्यायाम केला की दुसऱ्या दिवशी बंद. तर ते हो का मग सांग ना. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. वा वा व्हेरी गुड छान. आणि आता इंग्लिशमध्ये म्हणून दाखव संडे मंडे. संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, जोरात म्हण ना. फ्रायडे, सॅटरडे, संडे इज अ हॉलिडे. व्हेरी गुड. आणि मराठी महिना चैत्र वैशाख म्हणून चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. व्हेरी गुड. आणि इंग्रजी महिना जानेवारी. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि मी माझं डाएट शेअर करत तुमच्याशी आज तसंच शौर्यच्या टीचरने काय काय होमवर्क दिलं मी ते तसंच तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि शौर्यला आज खूप छान असा मूड होता की मम्मा मी टीचरने काय काय शिकवलं मी तुझ्याशी शेअर करतो. म्हणून मी इथनं थोडासा तर शौर्यचा पण व्हिडिओ थोडासा शूट केलेला आहे आणि तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर सुरुवातीला माझं वजन 76 होतं. तर आता सध्या 76वरून आता 72ला आलेलं आहे. तर आणखीन मला कमी करायचं आहे बरं का वजन. तर मी आता ठरवलं आहे की माझं वजन 70पर्यंत मी नेते. आणि नंतर जर मला अजून कमी करायचं असेल तर नक्की करेन. तर पहिलं तर मला सुरुवातीला खूप म्हणजे खूप जड जायचं बरं का माझं वजन कमी करण्यासाठी. तर माझ्याकडे हे होतच नव्हतं. तर मी दररोज एक 30 मिनटं तरी मी व्यायाम करायचे. पण परत खाणं पिणं की माझं तेच चालू खायचं. पण सकाळी व्यायाम करायचं परत खाण्यामध्ये बदल नाही. यासाठी माझं अजिबात वजन कमी झालेलं नाही. आणि खाण्यापिण्यामध्ये सुद्धा आपण बदल करायचं आणि गोड अजिबात खायचं नाही. तर मला खूप म्हणजे खूप गोड आवडतं बरं का. म्हणून मी कंट्रोलच नाही करू शकत की गोड खाणं बंदच. पण ह्यावेळेस बंद म्हणजे बंद केलेलं आहे. तर इथे बघा छान अशी मोड आलेली मुगाची उसळ बनवलेली आहे. तर भरपूर सारा कांदा टमॅटो आणि थोडासा मसाला मीठ टाकून मी थोडंसं नाही ते मुगाचा उसळ बनवलेला आहे. पण घरात कोणाला आवडत नाही पण माझ्यासाठी मी आता खावंच लागेल माझ्या तब्येतीसाठी. तर इथे बघा सर्व भाज्या आणल्या होत्या आवडणी. तर ते इथे मी भाज्या पण निवडून घेतल्या. तर मी
एक असा व्हिडिओ पाहिला होता की एका ताईंनी कसं सांगितलं होतं ना, मी तसंच ते फॉलो केला होता. तर आता ना मीही तसंच केलेलं आहे. तर सुरुवातीला सकाळी उठायचे, गरम पाणी प्यायचं, तर कधी ओव्याचं पाणी, कधी जिऱ्याचं पाणी घेते, तर कधी लिंबू पाणी घेते. या तिन्हीपैकी ना मी कधी जे मला प्यावंसं वाटतं ना मी पिते. तर पिलं तर ना आपल्याला खूप छान वाटतं आणि आपलं वजनसुद्धा कमी होतं आहे. तर माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर इथे मी भेंडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि भेंडी आता ना कट करून घेते आणि चपात्या वगैरे बनवणं झालं. कारण एक टाईम तरी म्हणजे डेली कसंच सकाळी आमच्या चपातीच असतात. पण मी माझ्यासाठी 1 किंवा 2 भाकरी मी बनवून ठेवतेच. पण शक्यतो ना एकच भाकरी आणि त्याच्यासोबत भाजी आणि भरपूर सारं सॅलड आणि ताक घ्यायचं आहे जेवणामध्ये. कंपल्सरी 1 ग्लास ताक किंवा त्याच्यापेक्षा जास्त ताकही घेतलं तरी आपल्या शरीरासाठी ना खूप म्हणजे खूप चांगलं आहे आणि भूकसुद्धा लागत नाही बरं का ताक आणि भाकरीने. आणि आता ना उन्हाळ्यामध्ये ना ताक तरी घेतलंच पाहिजे, थंडावा असतो ताक. तर मला खूप आवडते बरं का ताक आणि भाकरी, लहानपणापासून मला आवडते. पण आता वजन कमी करायचं म्हटलं की ताक भाकरी खायलाच पाहिजे. तर इथे तुम्ही पाहू शकता एक छान अशी मी भेंडीची भाजी बनवलेली आहे. तर चला माझं वजन ना कमी कसं झालं तर खूप मी अनुभव तुमच्याशी शेअर केलेला आहे. मी असं काही डायरेक्ट मी बोलत नाही, पण हळूहळू मी म्हणजे माझ्या गोड खायच्या वगैरे सवयी आहेत ना ते मी बंद केलेल्या आहेत. तर इथे बघा मी चपात्या वगैरे बनवल्या. मगाशी कणिक मळून ठेवली होती, तर आता चपात्या बनवायला घेतलेल्या आहे. तर चपाती झाले की परत माझ्यासाठी ना 1-2 भाकरी बनवून ठेवते. तर सकाळी ना डेली गरम पाणी प्यायचं आणि बाकीचा स्वयंपाक ना मी नंतर करते. पहिल्यांदा मी किचनमध्ये आले की दिवाला म्हणजे बाहेर तुळशीची पूजा वगैरे केली की नाही, मग नंतर मी माझ्यासाठी 1 ग्लास मी कोमट पाणी करून पिते. तर आता उन्हाळ्यात ना कोमट पाणी पिणंसुद्धा थोडंसं मुश्किल झालं आहे. कारण आपल्याला सारखं असं काहीतरी उन्हाळ्यामध्ये थंड वगैरे खावंसं वाटतं. पण ज्यूस प्यायचं नाही, काहीच नाही गोड. म्हणजे त्याच्यामध्ये नॅचरली पण साखर असते, आपण वरून पण साखर पण टाकतो ज्यूस वगैरे बनवताना. पण शक्यतो आता हे आपल्याला वजन कमी करायचं आहे ना, तर सगळ्याच ना या स्ट्रिक्टनं आपण छान असं डाएट फॉलो केला पाहिजे. तरी मी हळूहळू का होईना पण मी थोडंसं बंद केलेलं आहे. तर सकाळी ना खूपच गडबड असते. पण कधी मी काय करते की सकाळी संध्याकाळी कोमट पाणी पिले की नाही, कधी मला लक्षात राहत नाही की उभारून पाणी पिते, कधी बसून पाणी पिते. पण शक्यतो ना बसून पाणी पिलेलंच ना आपल्या आरोग्यासाठी चांगलं असतं. आणि आधीचे लोक म्हणायचे बरं का की आपण उभारून पाणी पिलं ना गुडघे वगैरे दुखतायत. पण ते 100% खरंच असेल असं मला तरी वाटतं. पण आपण आजकाल ना उभारूनच पाणी पितो जास्त जण. तर इथे बघा गुलाबाचं फुल होतं, खूप छान असं फुललेलं होतं. मी 2-3 दिवस पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर मी तुम्हाला ते दाखवत होते. तर नंतर इथे मी शेंगदाण्याची आमटी बनवलेली आहे. तर शेंगदाण्याची आमटी म्हणजे काय आज भाजीला पण ना ताक एवढं होतं माझ्यासाठी. तुम्ही पण नक्की एकदा ना अशी ही शेंगदाण्याची आमटी बनवून बघा आणि खाऊन सांगा कमेंट बॉक्समध्ये कशी झालेली होती ही शेंगदाण्याची आमटी. तर मस्त आणि खूप छान लागते बरं का ही. गरम भाकरीसोबत किंवा कडक भाकरीसोबत सुद्धा नाही शेंगदाण्याची आमटी मस्त लागते. तर याच्या आधी ना मी शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी ना खूप छान अशी ना डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही तो पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. पण शक्यतो ना जेवताना ना ज्वारीची भाकरीच पाहिजे. ज्वारीची भाकरीमुळे ना अजिबात वजन वाढत नाही. सकाळी एक किंवा आपण टायमिंग तुमचा असतो ना त्यावेळेस 1 भाकरी आणि ताक घ्यायचं आणि जेवण करायचं. परत संध्याकाळी जर तुम्हाला खायचं असेल 1 भाजी, कोणतीही 1 भाजी किंवा 1 भाकरी असं खायचं. मग त्यामुळे ना आपलं वजन अजिबात वाढत नाही आणि भाकरीमुळे ना आपली पचनसुद्धा लवकर होते आणि ताक भाकरीमुळे ना खूप छान लागते अशी गरमागरम भाकरी आणि ताक. खूप म्हणजे खूप मस्त आणि छान. म्हणजे त्यांना वजन कमी करण्यासाठी पण ना ह्याचा खूप पुरेपूर आपल्याला उपयोग होतो. आणि मी अशी काही हीच भाजी तीच भाजी नाही, जी भाजी असते ना ती भाजी मी ना एक खाते भाकरीसोबत किंवा भाजी नसेल किंवा ताक असेल, मी दोन्हीपैकी कुठलंही एक घेऊन जेवत असते की मला हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही नाही आहे. माझं वजन कमी झालं मला यातच माझं ना खूप मोठं असं समाधान आहे माझ्यासाठी. तर तुम्हालाच माझं ना मी 1 महिन्याचं वजन कमी करायचं ना आजचा माझा महिन्याचा ब्लॉग ना वजन कमी करण्यासाठीचा तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा.
आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.